हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। सगळी मोदीच्या ताटाखालची मांजरं आहेत. मोदींनी ताट वाजवली की सगळे पळून जातात. काशीफळचा भोपळा देतात का एकादशीचा? कसला मोठा प्रकल्प कधी मिळणार आहे? आता झालं जायची त्यांची विदाई आली जवळ. आता मग आपली लाडकी खुर्ची योजना लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली योजना प्रामाणिक कोण आहे आणि डुप्लिकेट कोण आहे हे कोण लोकांना लक्षात येते ना. आता तुम्ही शांत झोप अशीच लागत नाही माणसाला. काही चुकीचं काम जर केलं नसेल तर आरामात झोपते माणूस. माझी मिसेस जरी बाजूला असली तरी एक मिनिट पण माझं तिचं बोलणं होत नाही. मी कंटिन्यू फोनवर असतो. फोन उचलल्यावर काय होतं त्या सामान्य माणसाला मला माहिती आहे ना काय होतंय ते. लोकांनी मतदान दाखवलं. आपल्याला विधानसभेचा निकाल 23 तारखेला बघायला मिळाल्याच्या नंतर 100% लक्षात येईल की त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता ह्या गद्दारीला विसरलेली नाही. तर तुम्ही जे करता तेच बोलता आणि जे बोलता तेच करता हे जर सत्य असेल तर तुम्हाला जगाच्या पाठीवरची कुठलीही शक्ती त्या ठिकाणी अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. मार्केटिंगची गरजच नाही. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना मराठवाड्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 6च्या 6 जागा खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढते त्या जिल्ह्यामध्ये आहोत आपण. आणि सध्या भाषणांमध्ये ज्यांची भाषणं गाजतायत राज्यभर त्यातले एक महत्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीतले आणि धाराशिवचे खासदार आहेत. ओमराजे निंबाळकर आहेत आपल्यासोबत. दादा स्वागत आहे तुमचं. काय तुम्ही व्यायाम करूनच बाहेर पडले का आज काय प्रचाराच्या दरम्यान जरा? कारण मी सगळ्यात जास्त जर व्हिडिओ तुमचे कुठले बघितले असतील तर ते भाषणांनंतर तुमच्या योगाचे. म्हणजे तुम्ही एकदम इतके फ्लेक्झिबल आहेत की मी एका मित्राला दाखवले व्हिडिओ. म्हणलं बघ हे खासदार आहेत किती चांगला योगा करतात. तर तो म्हणे की हे रबर सुद्धा एवढं लवचिक नसतं, एवढा हा माणूस लवचिक आहे. निश्चित व्यायाम मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. पण आता विधानसभेचा प्रचार चालू असल्यामुळं एवढे एक 7-8 दिवस ब्रेक पडतोय. माझा सुद्धा पडतोय आता ब्रेक. कारण शेवटी कसं आहे रात्री झोपायला 3-4 वाजतात आणि मग झोप व्यवस्थित नाही झाली मग ते व्यायाम करण्याला काय अर्थ नसतो. त्याच्यामुळे रेस्ट नसल्यामुळं आणि खूप एक्झर्शन असल्यामुळे एवढे 7-8 दिवस मात्र रेस्ट करतो. पण आयुष्यात कधी फार क्वचित असं होतंय की व्यायाम चुकलाय. मला वाटतं 5-7 दिवस आता थोडंसं सुट्टी व्यायामाला आहे. नाहीतर व्यायाम चुकत नाही माझा कधी. आजपासून योगा करताय. योगाचं तुम्हाला ऍक्च्युली कसं काय नादच म्हणतो मी त्याला, कसं काय लागलं? नाही तसं सुरुवातीपासून मी कसं आहे आपण जर बघितलं असेल आता अगदी 25 वर्ष 26 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येते आणि 26 वर्षाच्या मुलाला तुम्हाला शुगर चालू होते. मग मला वाटतं अशा पद्धतीनं एकदा झाल्याच्या नंतर पुन्हा डॉक्टरच्या सल्ल्यानं आपण व्यायाम करायचा किंवा त्याच्यावर उपाय म्हणून व्यायाम करायचा आणि पथ्य पाळायचे. मग त्याच्यात जो आपला वेळ जातो मला वाटतं ते होऊ नये म्हणूनच जर आपण प्रिकॉशन घेतली तर मला वाटतं जो वेळ आपला पुन्हा ते पथ्य पाळण्यात बाकीच्या ह्याच्यात जाणार आहे तो वेळ वाचतो. आणि शेवटी कसं आहे आपण जर फिट असू तर आपली वर्किंग इफिशियन्सी पण वाढते. आपण तेवढा जास्त वेळ लोकांना देऊ शकतो. तेवढं लोकांचं आता तुम्हाला सांगतो एखाद्या माणसाला दिवसाचे जर 10 फोन आले तर तो वैतागून जाईल. इतके सगळ्यांचे फोन घ्यायचे, प्रत्येकाची समस्या समजून घ्यायची, त्याची अडचण ऐकून घ्यायची आणि मग ती सोडवायची. आणि मग त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे असतात. आणि मला थोडासा माझा अग्रेसिव्ह स्वभाव पहिल्यापासूनचा. आणि मग मी मार्क केलं की मी बाकीचे एक्सरसाइज करत होतो, रनिंग जिम वगैरे करायचो. पण योगा मात्र मी 2015-16 पासून मी योगा चालू केला. आणि त्याचा मला असा बेनिफिट झाला की म्हणजे आपली जी माइंड स्टॅबिलिटी असते म्हणजे जे आपल्याला मानसिक शांती म्हणतो आपण किंवा पुढचा माणूस किती जरी उचकावणारा बोलला काही जरी बोलला तर त्याचं ऐकून घेणं आणि ते ऐकून घेऊन त्याची अडचण समजून घेणं मला वाटतं हे गरजेचं असतं. त्याच्यातनं योगातनं ते येतं. त्याच्यामुळे ट्रेनिंग घेतलं का त्याचं? नाही योगा एक माझे अमोल कुंभार नावाचे एक शिक्षक आहेत तिथले हिंगळजवाडीचेच आहेत ते. आणि ते दिल्लीला त्या ठिकाणी योगा शिकवायचे, तिथं क्लासेस घ्यायचे. मग सुरुवातीला ऑनलाईन क्लासेस त्यांच्या बरोबर केल्या, पुढे ते इथं झाले गावाकडे झाले. आणि आता सुद्धा त्यांचे अमेरिकेतले काही क्लायंट आहेत, ऑस्ट्रेलियाचे आहेत जे की ऑनलाईन त्या ठिकाणी योगाचे क्लासेस घेतात. ते जुने कपडे बसायला लागले असतील? हो, माझे कपडे बदललेच नाहीत. माझी जी साईज आहे ती आहे ती साईज. उलट फक्त कोरोनाच्या वेळेस माझं वेट ते तुमचे ते रॅमडेसिवीर ह्या सगळ्या औषधामुळं 90-92ला गेलं होतं कारण त्यात स्टिरॉइड होते. त्याच्यानंतर मला कधी आयुष्यात माझं वजन वाढलेलं नाही. आता सुद्धा 70 डॉट आहे आणि तेवढंच राहतं. आणि आहारावर नियंत्रण आहे, व्यायामावर आहे. त्याच्यामुळं आणि कसं आहे चुकीची कामं कुठली करायची नाहीत. त्यामुळे झोप पण शांत लागते. शांत झोप झाली की मग मला वाटतं आरोग्याचा मार्ग झोपेतूनच चालू होतो.
बरीच लोक म्हणतात की झोप लागत नाही ती अडचण असते, पण अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या रात्री सुद्धा म्हणजे निकालाच्या रात्री सुद्धा मी अतिशय शांत झोपतो. डीप स्लीप माझी 3-3 तासाची होती. 3-3 तास गाढ झोप असते माझी. त्याच्यामुळं चुकीचं नाही काय केलं, सगळ्यांचं आपण जर चांगलं करत असू तर मला वाटतं आपल्यालाही मानसिक शांती चांगल्या पद्धतीने मिळेल. कोण येतात दिवसभर तुमच्या फोन उचलण्याची लई चर्चा आहे राज्यात. माझे फोन तुम्हाला बघायचे म्हटलं तर मी दाखवू शकतो आता तुम्हाला. आदित्य फोन नीरज माझं तुम्ही बघा. तुम्ही माझा कॉल लॉग जर काढून, खरंच मला तर वाटतं की माझं हे घेणं गरजेचं आहे. तुम्ही कॉल लॉग काढणं गरजेचं आहे. आता फक्त हे बघा तुम्ही, अननोन असू नोन असू, फोन त्याचा आला की त्याच्या माघारी फोन जाणार. सभेत जरी असलो, सभा संपल्याच्या नंतर परत कॉल बॅक करणार, काय अडचण आहे, काय काम आहे, 100% ते करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आजच तुम्हाला माझा हे कुठं आयफोन कुठं आहे त्याच्यावर मेसेज, काय काय वेळेस लोकांना आता निवडणुकीत प्रचारात असलो तरी मेसेज येतात मला. मेसेजला सुद्धा माझा रिप्लाय असतोच की बाबा काय नेमकी अडचण होती काय. शेवटी कसं आहे, सामान्य माणसानं एका अपेक्षेनं आपल्याला मतदान केलेलं असतंय. त्याला वाटत असते की माझ्या अडचणीच्या काळात माझं कोण ना कोणतरी ऐकणार आहे, आणि मला वाटतंय आपण तेवढ्या डेडिकेशननं तो वेळ दिला पाहिजे. आपण जर बघितलं असेल तर माझी कुठली शैक्षणिक संस्था नाही, माझा कुठला सहकारी कसलाच कारखाना नाही, माझा कुठला उद्योग नाही. मी 24 तास मधला 24 तास वेळ हा सामान्य माणसासाठीच दिलाय, आणि तो डेडिकेशननं दिलाय. असं नाही की फक्त 1 दिवसापुरतं करायचंय, 2 दिवसापुरतं करायचं नाही, हे अखंड आहे. आणि मला वाटतं ती अखंड चालणारी प्रोसेस असल्यामुळं रोज इतक्या लोकांचा संपर्क आहे की त्या प्रत्येक गावातल्या माणसाला माहिती आहे की बाबा मला कसली अडचण आली तर माझा एक हक्काचा माणूस तिथं उपलब्ध आहे. तुम्हाला आता तुम्ही म्हणलं की कुठली संस्था नाही, कारखाना नाही, काय नाही, मग राजकारणाला पैसा लागतो राजकारण करण्यासाठी, म्हणजे पैसा येतो कुठून? सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्रात आहे, किंवा बाकीच्याही माझे बरेचसे खासदार मित्र मला भेटतात, मला म्हणते तू काहीतरी असंच सांगतो, पण आपण माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं काढून बघा. सामान्यातल्या सामान्य माणसानं मला मदत केली, आर्थिक मदत. म्हणजे अगदी मिस्त्री काम करणारा माणूस जो दिवसाचे 600-700 रुपये कमवतो, त्या सुद्धा माणसानं मला 2-2 हजार रुपयाची मदत केली. म्हणजे त्याचा 2 दिवसाचा रोजगार त्यानं मला दिलाय. एक माझी बहीण मंगरुळची होती, चिंचा फोडत होती ती मुलगी, लहान आहे एकदम, त्या मुलीनं मला 1600 रुपयाची मदत केली. शेतकऱ्यांनी अक्षरशः वर्गणी करून मला एका गावातनं 50,000, 42,000, 11,000 जशी जमल तशी ती मदत शेतकऱ्यांनी केली. मला वाटतंय सामान्य माणसाच्या कामाला आपण पडत असू, आणि चुकीचं कुठलं काम हा माणूस करत नाही, आपल्यासाठी रोखठोक आहे, आपण आपल्यासाठी उपलब्ध आहे, हे जेव्हा लोकांच्या लक्षात येतंय तेव्हा ती सामान्य माणसं सुद्धा एवढी मदत करतात. मला वाटतंय कष्टाचे घामाचे पैसे त्या ठिकाणी माझ्या निवडणुकीत होते, आणि आपण बघितलं असेल माझा विजय सुद्धा तसाच होता. समोरच्या लोकांकडं म्हणजे अक्षरशः प्रत्येक गावात माझ्या विरोधात मतदान टाकण्यासाठी, म्हणजे महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी 15-15, 20-20 लाख रुपये एका एका गावात वाटले गेले होते, की फक्त एक मतासाठी, पर्टिक्युलर मतासाठी. कधी लोकसभेत असं होत नाही, पण केलं गेलं. लोकांनी पैसे वाटलेले असताना सुद्धा माझा रुपया नव्हता. सामान्य माणसानं माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहायचा निर्णय घेतला. आणि आपण जर बघितलं असेल तर देशाचे पंतप्रधान विरोधात, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री विरोधात, इथल्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार विरोधात, पैशाची प्रचंड शक्ती, सत्तेची शक्ती, सगळ्या शक्ती एकत्र असताना सुद्धा लोकांनी 3,29,000 इतक्या मतानं मला देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम केलं. हा लीड जर आपण बघितला तर महाराष्ट्रातला 2 क्रमांकाचा लीड आहे. खरं तर 1 नंबरलाच मी आलो असतो, फक्त काय केलं, 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरला माझं नाव ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, माझं चिन्ह मशाल, आणि 2 नंबरची पण मशीन होती, तिथं पण एक मंगरुळचा निंबाळकर नावाचा माणूस आणून उभा केला, त्याचं पण नाव निंबाळकर, आणि त्याचं चिन्ह चिमणी. त्या चिमणी आणि मशालमध्ये तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर ते सख्या भावासारखे दिसते दोन्ही पण चिन्ह. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं नाही. 20,000 मतं त्या चिमणीला गेली. ती मतं खरं तर मशालीची होती, काहीच 20,000 मतं पडायचं काही कारण नव्हतं त्या निंबाळकरला मंगळूरच्या. ती मतं जर माझ्या मशालीवर आली असती तर मी महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार असतो. आता इथल्या विधानसभेच्या राजकारणाची चर्चा केली पाहिजे. का मुद्दा असा आहे की तुमच्या तिकीट वाटपामध्ये एवढे घोळ झाले, तुमच्यात एवढी भांडणं झाली महाविकास आघाडीमध्ये, त्याचा परिणाम झाला. तुम्हाला ज्या पद्धतीचं वातावरण होतं लोकसभेला ते वातावरण आता दिसत नाहीये मार्केट ह्याच्यामध्ये ग्राउंडवरती. अजिबात असं नाहीये. उलट लोकसभेला खासदारांची निवडणूक होती. खासदारांनी उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करण्यासाठी कुठेही मतदान केलं नव्हतं. ते फक्त फुटले होते आणि पक्ष बदलला होता.
तरी पण लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीच्या किती जागा निवडून दिल्या. आता निवडणूक कोणाची आहे? ज्या पानटपरीवाल्याला, ज्या रिक्षावाल्याला, म्हणजे आमच्या इथलं एक महाभाग तर कॉलेजमध्ये कब्बशा विसळत बसला असतं, शिपाई होता कॉलेजमध्ये. त्या माणसाला ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, कोण 50 खोक्यासाठी, कोण मंत्री व्हायचंय म्हणून, कोण सत्तेत जायचंय म्हणून, कोण ईडीच्या भीतीनं पक्ष बदलले आणि उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या खुर्चीतनं खाली उतरायचं काम केलंय. त्याचा प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. सामान्य माणसं ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब वर्षा बंगला सोडून त्या ठिकाणी मातोश्रीकडे जात होती, तेव्हा ज्या माणसाचा राजकारणाशी काही संबंध नाही अशाही माणसाच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू होते. ते अश्रू याकरता होते की कोरोनासारख्या महामारीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळायचं काम केलं. आणि मला वाटतं जेव्हा उद्धव साहेब त्या ठिकाणी यायचे फेसबुकवर सांगायचे की बाबा तुम्ही अमुक अमुक पद्धतीनं त्या ठिकाणी नियमाचं पालन करा, लोक आपल्या घरातला प्रमुख व्यक्ती कोणतरी सांगतोय असं समजून ते ऐकायचे आणि त्या पद्धतीनं वागायचे. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामधल्या कोरोना हाताळण्याच्या बाबतीत WHO सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांचं कौतुक केलंय, त्याला रँकिंग दिलंय की बाबा उत्तम पद्धतीनं धारावीसारख्या अतिशय डेन्स पॉप्युलेशन असणाऱ्या एरियामध्ये सुद्धा उद्धवजी ठाकरेंनी किती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोरोनाचं निवारण केलं. त्याला मला वाटतं ह्या गोष्टी सामान्य माणसाला माहिती आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्धवजी ठाकरे हे व्यक्तिमत्व असं आहे की ते राजकारणी माणूस नाहीये, सरळ सरळ स्वभाव आहे त्याचा. प्रॉब्लेम आहे असं वाटतं तुम्हाला? आता कसं आहे, त्यामुळे तिकीट वाटपामध्ये पण चुका झाल्या, त्यामुळेच बऱ्याच ऐका तिकीट वाटपामध्ये कुठेही चुका वगैरे काही नाही. कसं आहे, आता माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये तर तिकीट वाटप होत असताना सगळा विचार करून, आता शेवटी कसं आहे 3 पक्षाचं सरकार म्हणल्याच्या नंतर काही जागा आपल्याला लढायला मिळतात, काही जागा खरंच येण्यासारख्या असतात पण त्या मिळत नाहीत, कारण शेवटी 3ही पक्षाचं समाधान त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं. मग अशा परिस्थितीत कुठंतरी पुढं मागं त्या ठिकाणी सरकणं आवश्यक असतं. आणि मग ते सरकल्याच्या नंतर साहजिकच कार्यकर्त्याची भावना अशी असते की 5-5 वर्ष तयारी केलेली असते आणि ऐन टायमाला तिकीट मिळत नाही. त्यामुळं ती थोडीशी दुःखाची भावना असते. पण असं शेवटी कसं आहे, अख्ख्या महाराष्ट्राच्या 288 जागेचं वाटप आपण करत असताना सगळ्याच समाधान होईल अशी काही परिस्थिती नसते. बंडखोरीमुळे विजयात अडचण येणार आहे, कारण शेवटी सत्ता मिळवायची ना. जर तुमचे 125 पेक्षा जास्त आमदार महाविकास आघाडीचे आले नाही तर सत्ता मिळणार नाही. बंडखोरी केवढी झालेली आहे तिन्ही पक्षांमध्ये. लोकांमध्ये महायुतीच्या सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. ज्या पद्धतीनं आमदाराची सौदेबाजी करून सरकार तयार करण्यात आलं, ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष फोडून त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यात आलं. हिंदुत्वासाठी गेले. कशाचं हिंदुत्व? मग हिंदुत्वासाठी गेले म्हणणारे जेव्हा अजित पवार त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले त्यावेळेस हिंदुत्व कुठं गेलं होतं? हिंदुत्व वगैरे हे आता हे राजकीय युती. एक सांगतो तुम्हाला, ह्या सांगायच्या गोष्टी आहेत. सगळ्याच अगदी शेतात खुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा, माझ्या भगिनीला माहित आहे की 50 कोटीमध्ये एक आमदार फुटला गेला, कोण मंत्रीपदासाठी फुटला गेला, कुणाला ईडीची नोटीस आली. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. भावनाताईंना ईडीची नोटीस, शिंदे गटात प्रवेश चौकशी बंद, प्रताप सरनाईकांना ईडीची नोटीस, त्या ठिकाणी शिंदे गटात प्रवेश चौकशी बंद. आपण बघितलं असेल महाराष्ट्रात सुद्धा जे अजितदादा आहेत, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप स्वतः देशाचे पंतप्रधान त्यांना भोपाळच्या सभेत करतात. 70,000 कोटीच्या आरोपाबद्दल जेलमध्ये घालायची भाषा करतात, शिक्षा द्यायची भाषा करतात. तेच अजित पवार 5व्या दिवशी त्याच भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतात. त्यांना अर्थमंत्री पदासारखं महत्वाचं खातं दिलं जातं. हे लोकांना कळत नाही वाटतंय का तुम्हाला? लोकांना हे सगळं समजतंय. लोकांना कोण गृहीत धरून जर राजकारण करत असेल तर तो त्यांचा अजाणतेपणा आहे. सामान्य लोक बघायला लागलेत की हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तयार झालेलं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या आजवरच्या सरकारामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार कुठलं असेल तर मला वाटतं हे 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार आहे. आपण बघा, छत्रपती शिवाजी महाराजां हे दैवत आहे महाराष्ट्राचं. त्यांचा पुतळा जर त्या ठिकाणी त्याच्यात जर भ्रष्टाचार होत असेल, त्याच्यात जर पैसे खायची भावना असेल तर ह्याच्यापेक्षा काय असतंय? अजून काय दुर्दैव असू शकतंय? अनेक किस्से आपल्याला सांगता येतील ह्या सरकारचे. तुम्ही कुठल्या कंत्राटदाराला विचारा काय अवस्था आहे त्याची म्हणून. काय अवस्था आहे? बघा तुम्ही, 10% घेतल्याशिवाय त्या ठिकाणी वर्क ऑर्डर दिल्या जात नाहीत. त्या ठिकाणी तुमची तरतूद समजा 10 रुपयाची तरतूद तुमची 100 रुपयाची आहेत आणि 2-2 हजार 3-3 हजार रुपयाच्या तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर दिलेल्या आहेत, वर्क ऑर्डर दिलेले आहेत. काय विशेष बाब. मला वाटतं तुमची तरतूद अर्थसंकल्पीय कमी असताना अशा पद्धतीनं महाराष्ट्राची तिजोरी लुटायचं काम या महायुती सरकारनं केलंय. हे सर्व शेतकरी जाणतेत
आणि शेतकऱ्यांच्या लक्षात येते, सामान्य माणसाच्या लक्षात येते की बाबा कशा पद्धतीने अन्याय होतोय. आपण बघा आज सोयाबीन 11,000 रुपये क्विंटलनं उद्धवजी मी त्याच्याकडे येतो, मला ते विचारायचं आहे, पण मला त्याच्या आधी तुम्हाला हे विचारायचं आहे की बघा ते म्हणतात आम्ही विकास करतोय, ठीक आहे, अटल सेतू बांधला, कोस्टल रोड बांधला, समृद्धी महामार्ग बांधला, त्याच्यानंतर मेट्रो चालू झाली मुंबईमध्ये, सगळे ग्रामीण भागातले रस्ते उत्तम आहेत. ते म्हणतात आम्ही शिक्षणासाठी काम करतोय, 1,500 रुपये दिले महिलांना थेट बँक अकाउंटमध्ये, 2,30,00,000 महिलांना दिले. त्याच्यानंतर 3 सिलेंडर फ्री दिलेत. त्याच्यानंतर 20 सवलत आहे, त्याच्यामध्ये बळीराजा 20 सवलतमध्ये पंपाचं वीज भरायची गरज नाही, बिल भरायची गरज नाही. तर अजून काय करायची, काय विकास म्हणजे अजून काय पाहिजे ते म्हणतात. काय ग्राउंड लेवलला तुम्ही माहिती जाणून घ्या, वस्तुस्थिती जाणून घ्या. आता माझ्या लोकसभा मतदार क्षेत्रातले 6 पैकी 5 आमदार सत्तेतले आहेत. प्रत्येक आमदाराची भाषा आहे. एक जण बार्शीवाला 5,000 कोटी आणला म्हणतंय, तुळजापूरवाला 5,000 कोटी आणलं म्हणतंय, ते औसावाला 4,000 कोटी आणलं म्हणतंय, उमरगावालाची पण आकडा असाच आहे 4,000 5,000 कोटीचा. कोणच 5,000 कोटीच्या आणि 4,000 कोटीच्या खाली बोलत नाही. आपण ज्या कोस्टल रोडचा आता या ठिकाणी बोललात, हा कोस्टल रोड कुणाच्या पैशातनं झालाय? मुंबई महानगरपालिकेची जी पैसा आहे त्या पैशातनं कोस्टल रोडचं निर्मिती झाली. ही योजना कुणी केलेली आहे? उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहे. आपण सांगता मेट्रो बाकीच्या गोष्टी, मला वाटतंय त्या कामामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. अयोध्येच्या तिथं रामाच्या मंदिरात सुद्धा तिथं काम करत असताना कशा पद्धतीचं काम झालंय हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणून आहेत ना. आणि तुम्ही म्हणता लाडकी बहीण, लाडकी बहीण कधी आली हो? कधी आठवली सरकारला लाडकी बहीण? ज्या वेळेस लोकसभेला त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला सरळ सरळ नाकारलंय, मग आपली लाडकी खुर्ची योजना लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे. हिला लाडकी बहीण म्हणू नका, हिला लाडकी खुर्ची म्हणा. ह्यांनी मुख्यमंत्री झालेल्या दिवशी जर 1,500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीला दिला चालू केले असते तर मीच एकनाथ शिंदे साहेबाचा सत्कार केला असता की नाही हे माणूस आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे कामापुरता मामान ताकापुरती आजी. आता आपल्याला गरज आहे म्हणून लाडकी बहीण चालू केली. लोकसभेच्या पराभव लक्षात आल्यानंतर विधानसभेलाही पराभव होईल म्हणून लाडकी बहीण योजना चालू केली. पण आपल्या माहितीसाठी त्या लाडक्या बहिणीलाही आवाहन करायचंय की हे जे भाऊ आहेत ते स्वतःच्या खुर्चीसाठी हा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या पण पुंगीत खडा टाकायचं काम महाविकास आघाडीने केलंय. 1,500 रुपये जे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला अनुदान दिलं जातंय ते 3,000 रुपये करायचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं केलेला आहे. त्याच्यामुळं अशा कामापुरत्या सरकारच्या बद्दल कुणालाही असतानाही ती बहीण सुद्धा माझी निश्चितपणे यांचं सगळं आचरण बघून मतदान करत असताना सदसद विवेकबुद्धीनंच मतदान करल. लोकशाही संपवू पाहणारे, संविधान संपवू पाहणारे, लोकशाही न मांडणारे, स्वतःच्या सत्तेची मस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात आली की त्याचा सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून आज त्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना नामोहरम करायचं. सामान्य लोकांकडे अजिबात लक्ष नाही. आज काय अवस्था आहे सामान्य लोकांची बघा तुम्ही. बघा, शेतकरी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 11,000 रुपये क्विंटलला एक क्विंटल सोयाबीन विकत होता. आज तेच सोयाबीन 3,500 रुपयानं विकायची वेळ शेतकऱ्यावर आहे. का आली? केंद्र सरकार सोयाबीन आयात करते. मग सोयाबीन आयात करायचा निर्णय कुणासाठी आहे? कुणाच्या फायद्याचा आहे? व्यापाऱ्याच्या फायद्याचा आहे. म्हणजे व्यापाऱ्याच्या फायद्याचे सगळे उद्योग केंद्र सरकार करते आणि जो शेतकरी त्या ठिकाणी मरतोय त्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. आपण कांद्याच्या बाबतीत सुद्धा बघा, माझं खास करून मोदींबद्दल आक्षेप आहे. मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे आहेत? कारण त्यांनी बघा कांदा निर्यातीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं कांदा निर्यात बंदी केली, पण पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. का दिली पांढऱ्या कांद्याला परवानगी, लाल कांद्याला का नाही नाकारली? कारण पांढरा कांदा फक्त गुजरातमध्ये होतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय घोडं मारलंय त्यांचं? तिथं पण अन्यायच आहे. आपण बघितलं असेल वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प आमच्या पुण्याला येत होता. 2 लाख पोरांना रोजगार मिळाले असते. आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना रोजगार मिळाला नसता. मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा काय काय शिफळचा भोपळा देतात का एकादशीचा? कसला मोठा प्रकल्प कधी मिळणार आहे? आता झालं जायची त्यांची विदाई आली जवळ. आता वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प 2 लाख पोरांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या, आमच्या पोरांना रोजगार मिळाले असते, पुण्यात मिळाले असते. तो प्रकल्प मोदीजींनी कुठं नेला? गुजरातला. एअरबसच्या प्रकल्पाची तीच अवस्था आहे, तो पण गुजरातला नेला. मग हे प्रकल्प गुजरातला नेत असताना जे मुख्यमंत्री म्हणतात की याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत, मला सांगा 2 लाख पोरांच्या नोकऱ्या महत्वाच्या आहेत का ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प पुढचं आश्वासन महत्वाचं आहे? उद्धवजी ठाकरे साहेब जर तिथं मुख्यमंत्री असते तर त्यांनी मोदींना निक्षून सांगितलं असतं की तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार घेऊन नाही जाऊ शकत.
आज तसं एकनाथ शिंदे सांगू शकतात का? अजित पवार सांगू शकतात का देवेंद्र फडणवीस सांगू शकतात? सगळी मोदीच्या ताटाखालची मांजरं आहेत. मोदींनी ताट वाजवली की सगळे पळून जातात. एक जण पण त्यांना ह्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाबतीत विचारू शकत नाहीये. तुम्ही एवढं जरी सगळं सांगितलं ना दादा, तरी पण ही पण वस्तुस्थिती आहे की तुमची शिवसेनेची वोट बँक जी आहे ती स्प्लिट झालेली आहे. आणि ती स्प्लिट झाली कशावरून? तर तुमचे 9 खासदार आले पण त्यांचे 7 खासदार निवडून आले ना. याचा अर्थ असा आहे की हिंदुत्ववादी जी मतं होती तुमची एकत्रित, ती मतं विभागली ना. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मागे पण शिवसैनिक गेलाय ना. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा किती अतिरेक झाला होता हे आपण बघितलंय. आता 46 मतांना खासदार, म्हणजे अख्ख्या देशात सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेला खासदार हा शिंदे साहेबाचा आहे. मग मी तेच सांगतोय तुम्हाला, वोट बँक विभागलेली नाही ना, काही नाही. उद्धवजीने हिंदुत्व सोडलेलं नाहीये, पण उद्धवजीचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व नाही, घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. मला वाटतंय नुसतंच धर्माधर्मात त्या ठिकाणी तेढ निर्माण करायची, धर्माधर्मात भांडणं लावायची, जाती जातीत भांडणं लावायची. आता काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही बघा ना. धर्माधर्मात भांडणं लावून बघितले, त्यानं पण डाळ नाही शिजली. आता जाती जातीत भांडणं लावायचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतंय सामान्य लोकांना हे सगळं लक्षात येतंय. बिलकुल वोट ब्लँक स्प्लिट नाही ना, काही नाही. आपल्याला विधानसभेचा निकाल 23 तारखेला बघायला मिळाल्याच्या नंतर 100% लक्षात येईल की त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता ह्या गद्दारीला विसरलेली नाही. महाराष्ट्रातली जनता जो विकास त्या ठिकाणी दाखवला जातोय, सांगितलं जातंय, तो विकास प्रत्येक खड्ड्यात कुठल्या पडलाय तो शोधायचं काम आता ही जनता करते. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कमिशनखोरीसाठी जो प्रकार त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेनं अनुभवलाय की 5-5 हजार कोटीचे काम आणले म्हणून सांगतात फक्त टक्केवारी घेण्यासाठी. खाली ग्राउंडवर कुठं काम आहेत तुम्ही करा चौकशी. धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन चौकशी करा, काय अवस्था आहे बघा तुम्ही. तुम्ही आता वोट बँकेचं बद्दल बोलत होतात की तुम्हाला जी मतं मिळाली त्याच्यामध्ये मुस्लिम मतांचा टक्का जास्त आहे. मुंबई असेल किंवा धाराशिव सारखा मतदारसंघ आहे किंवा तिकडे मालेगाव सारखा मतदारसंघ आहे. तुम्हाला एका मतदारसंघामधून जो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे तिथं तुम्हाला सिंगल हँडेड तिथल्या लोकांनी मतदान केलं, स्ट्रॅटेजिक मतदान केलं. हा वोट जी आहे म्हणतात भाजपचे नेते. कसं आहे, त्यांनी जे स्वतःच्या खुर्चीसाठी करते, जाती जातीत भांडणं लावायची, धर्माधर्मात भांडणं लावायची, मग हा कसला जिहाद आहे? कसला जिहाद आहे हा? त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना आधी, की तुम्ही पहिल्यांदा धर्माधर्मात भांडणं लावली, हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न केला पण ती डाळ तुमची शिजली नाही. मग तुम्ही आता जाती जातीत भांडणं लावलीत आरक्षणाच्या माध्यमातून. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण बघा, महाराष्ट्रातली जनता आता हुशार आहे. आता काय झालंय, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस काय करतोय, काय बघतोय हे सगळे सामान्य माणसाला लक्षात येत आहे. त्याच्यामुळं प्रामाणिक कोण आहे आणि डुप्लिकेट कोण आहे हे लोकांना लक्षात येते ना. आता तुम्ही सेना फोडली, आमचं चिन्ह नेलं, आमचा पक्ष नेला, तरी पण लोकांनी खरी सेना कुठली आहे ती दाखवून दिलं ना, नाही का? दाखवलं. तुम्हाला असं वाटतं दाखवलं, पण तुमचे 9 त्यांचे 7 जवळ आहे ना, अजून ठरायचं आहे ना. कसं असतंय, अर्थकारण जिथं येतं ना, आर्थिक म्हणजे किती पैशाचा भडीमार होता तुम्ही लोकांना विचारा ना. अक्षरशः पावसाची अतिवृष्टी होती, अतिवृष्टी. आणि आता तर विधानसभेला ढगफुटी आहे. त्याचा परिणाम होणार नाही असं वाटतं. बघू ना जनता काय करते. तर माझ्या मतदारसंघात काय झाला, माझ्या मतदारसंघामध्ये तेवढेच पैसे वाटले ना. मला वाटतं 100 कोटीच्या घरात जाते का 200 कोटीच्या घरात जाते, तुम्ही काढा आकडा एका खासदाराने किती खर्च केलाय ते महायुतीच्या या लोकसभेच्या निवडणुकीत. असं असताना सुद्धा आता आम्ही लोकांसाठी 24 तास उपलब्ध होतो, 24 तास लोकांच्या कामाला पडलेलो होतो. लोकांनी नाही त्यांना स्वीकारलं. आणि विशेष लोकांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे देऊन मला निवडणुकीला लढवले. आता देतात का तसे तुमचे बाकी? बिलकुल आता तेच आहे. तुम्ही उमरग्यात बघा, एक सामान्य, आम्ही काय खोकेवाला आणला नाही हुडकून, आम्ही काय पैसेवाला कुठला तरी माणूस उभा केला नाही. तिथं प्रवीण स्वामी गुरुजी नावाचे शिक्षक आहेत, प्राथमिक जिल्हा परिषदचा शिक्षक आहे, ज्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय, ज्या माणसानं रोटरी क्लब ऑफ इंडिया, जी जागतिक लेवलला सामाजिक काम करणारी संघटना आहे, त्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस शाळा बंद होत्या तेव्हा मंदिराच्या स्पीकरवर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञानार्जन द्यायचं काम केलं. मला वाटतंय अशा एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला, म्हणजे प्रवीण स्वामी सरांना त्या ठिकाणी उमरग्यातनं उमेदवारी आहे आणि सामान्य लोक त्यांनाही पैसे द्यायला लागले. ही चौगुलेला सुद्धा 7 रुपये आणि मतदान टाकूनच लोकांनी विधानसभेत पाठवलं होतं, 3 वेळेस पाठवलं होतं. त्यांच्या लक्षात येईल आता 50 खोके काय भावात पडतात ती. आता असं आहे की शेवटचे 1-2 प्रश्न आहेत की जरी तुम्ही ह्या सगळ्याबद्दल सांगत असला तरी सुद्धा
एक महत्वाचा प्रश्न तरी सुद्धा राहतो की महाविकास आघाडी ज्या वेळेला या महाशक्तीला टक्कर देते, कारण तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे, मोदी येऊन सांगून गेलेत की आपल्याला डबल इंजिन पाहिजे, केंद्रात आणि राज्यात एक सरकार असेल तर विकास होईल, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतले नेते आहेत, ते म्हणतात की आम्ही 3,000 रुपये देऊ, तुम्ही म्हणताय की ते म्हणतात 1,500 रुपये देऊ, ते म्हणतात 2,100 रुपये देऊ, तुम्ही म्हणतात अजून काहीतरी देऊ. राज्याची तिजोरी असे फुकटच्या गोष्टी देऊन तुम्हाला वाटतं की हा त्याच्यावरचं सोल्युशन आहे? तुम्हाला माहिती आहे रोजगारी मिळतात का कामाला आता? मी तेच तर तुम्हाला सांगतोय ना की मोदींबद्दल जो विश्वास लोकांनी 2 वेळेस दाखवला होता, त्या विश्वासाचा कसा घात झालाय हे लोकांच्या लक्षात आलंय ना. तुम्ही सांगितलं होतं मैं खाऊंगा ना खाने दूंगा, मग एका गावात 20 लाख किधर से दूंगा? हा प्रश्न विचारला पाहिजे ना. ज्या अर्थी भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षाच्या खासदाराच्या निवडणुकीत एका गावात भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आणण्यासाठी किंवा त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचा खासदार निवडून आणण्यासाठी जर एका गावात 20-20 लाख रुपये येत असतील, तर मोदीजींच्या प्रश्नावर त्या ठिकाणी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत नाही का? न खाऊंगा न खाणे दूंगा. मग हे पैसे कुठं आभाळातून पडले का जमिनीतून आले? लोक हा पण विचार करतायत. मोदींनी सांगितलं रोजगार, असं आमचा वेदांता फॉक्सकॉन 2 लाख पोरांचे रोजगार तुम्ही घेऊन पळून गेलात गुजरातला. तुम्ही काय सांगता आम्हाला रोजगाराचं? तुम्ही बघा काय चाललंय ते. मोदी साहेब खरंच गुजरातचे पंतप्रधान आहेत का देशाचे आहेत इथपर्यंत त्यांचं आता. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला म्हणून, आणि तेच अजित पवार अर्थमंत्री. कसं लोकांना पटेल? तुम्ही मला सांगा की तुमच्यावरती एवढं प्रेम काय भूम परांड्यांच्या तुमच्या नेत्यांचं, जे तुमच्यासोबत होते अगदी मागच्या वेळपर्यंत, ते म्हणाले ते एकदम आरेतुरेवरती. तुम्ही ऐकले का भाषण? ऐकलं का त्यांचं? चांगलं आहे ना, प्रेम असलेलं बरं आहे. पण सगळ्यात महत्वाचं कसं असतंय, जनतेनं दाखवलं. मी कसं आहे, आरे तुरेवर येऊन मारामारी करून शक्ती दाखवण्यापेक्षा कामातनं आपली शक्ती दाखवणं गरजेचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढाऱ्याला, लोकप्रतिनिधीला सगळ्यात जास्त मार कशाचा बसतो तर मला वाटतंय मतपेटीतून पडलेल्या मताचा बसतो. आणि ते लोकांनी दाखवलंय. मला त्यांचा आमच्यावर रोष असा असेल की त्यांनी जी उद्धवजी ठाकरे साहेबांवर गद्दारी केली, त्या गद्दारीत आम्ही त्यांच्या बरोबर आलो नाही. तुम्हाला विचारलं नव्हतं का? नाही, विचाराचा प्रश्नच नाही. काय कशामुळे करायचं? अरे ज्या पक्षानं काही आपली ओळख नसताना एक वेळेस आमदार केलं, एक वेळेस विधानसभेचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी संधी दिली, 2 वेळेस खासदार केलं, त्या पक्षाला, ज्या पक्षानं संकटाच्या काळात मला कधी सोडलं नाही, त्या पक्षाला काय सोडायचं कारण आहे? कशामुळे सोडायचं? तुम्हाला माहिती आहे ना की ज्या पद्धतीच्या चौकशा लागतात, ज्या पद्धतीच्या गोष्टी घडतात, मग तुम्हाला त्याची कधी भीती वाटली? आपण काही चुकीचं केलं असेल तर चौकशी कारखाना तुमच्याकडे चालवायला ठीक आहे ना. अरे माझ्या त्याच वेळेस 88च्या 10 वेळेस चौकशी झाल्यात एकाच प्रकरणाच्या. त्यावेळेस तर त्यांचं सरकार होतं, ते स्वतः मंत्री होते, त्यावेळेस काही झालं नाही. मी काही चुकीचंच केलं नाही. कर नाही त्याला डर कशाला? शांत झोप अशीच लागत नाही माणसाला. काही चुकीचं काम जर केलं नसेल तर आरामात झोपतंय माणूस. आणि ही नीतिमत्ता कसं आहे, जी गोष्टच आपण चुकीची केली नाही, मग ईडीची चौकशी लावू द्या, अजून कुठली लावू द्या, आपल्याला काय भ्यायचं कारण आहे? हा, आता ज्या वेळेला तुम्ही प्रचाराला जाताय तुमची गाठभेट पडली नाही का सावंतांची? नाही, गाठ पडत नाही. माझं काय झालंय, माझ्या मतदारसंघातले 6 विधानसभा आहेत. त्यामुळे 6 विधानसभा लढत असताना मला कंटिन्यू प्रत्येक विधानसभेला वेळ त्या ठिकाणी विभागून दिलेला आहे. अजून तर नाही भेट. असंच 5 वर्ष आता मी खासदार होतो, खासदाराला 6 विधानसभेचा मतदारसंघ आहे. असं असताना माझ्या प्रत्येक गावात किती फेऱ्या झाल्या तुम्ही भूम मराठा भाषेच्या जनतेला विचारा. आणि ते एकाच विधानसभेचं नेतृत्व करत असताना त्यांच्या किती चक्रा झाल्या ते पण विचारा. आणि अडचण पडली, संकटात माणूस सापडला, डीपी जळू द्या, कुठला लाईनमन तुम्हाला परमिट देत नसू द्या, कुठलं काही शुल्लक काम असू द्या, कोण फोन आधी उचलते आणि त्यांच्या समस्याला कोण त्या ठिकाणी निराकरण करते हे लोकांनी बघितलंय. तुमचे मिसेस वगैरे? माझी अवस्था अशी आहे की माझ्या गाडीत तुम्ही बसलीत, आता मी जर फोनवर बोलायचं म्हटलं तर तुम्ही माझा 1 मिनिट पण 1 सेकंद पण इंटरव्ह्यू घेऊ शकणार नाहीत. मी इथून मुंबईला पर्यंत जरी गेलो, माझी मिसेस जरी बाजूला असली तरी 1 मिनिट पण माझं तिचं बोलणं होत नाही. मी कंटिन्यू फोनवर असतो. कशाला येतील तुमच्यासोबत? नाही, आता शेवटी तिलाही माहिती आहे, तिनेही स्वीकारलंय. कसं आहे, लोकप्रतिनिधी बरोबर संसार करणं किती कठीण आहे, तिची कमाल आहे खरं. कारण कसं आहे, आम्हाला समजून घेणं, आमच्या कामाला समजून घेणं. तुम्ही सुद्धा जर माझे फोन ऐकले, आता ही तुमचा इंटरव्ह्यू झाल्यावर 1 तासभर फोन ऐका, तुम्हाला सुद्धा त्याचं इरिटेशन होईल, तुम्हाला वैताग येईल त्याचा. अरे काय लावलंय, किती वेळ झालं मी यांच्या बरोबर बसलोय, हे मला बोलतच नाही. आणि पुढचा माणूस ह्यांना काम सांगतोय
आणि ते इतकं समजून सांगतोय की त्याचा जो मनस्ताप आहे ती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त होईल. मला वाटतं तुमची सुद्धा खूप आहे बाजूला बसणाऱ्याची आमच्या की आम्ही समजून घ्यायचं. बरं, मला आता शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे, त्याचा फायदा मराठवाड्यामध्ये झाला. जरांगे पाटलांनी सांगितले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. उद्या तुमचं सरकार आलं तर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार आहे? एक लक्षात घ्या, मनोज दादा जरांगेंचं आंदोलन, त्या ठिकाणी एक शेतकरी सामान्य कुटुंबातला माणूस आंदोलनाचं नेतृत्व करायला पुढे आला. त्याच्या पाठीमागं कोट्यावधी मराठा समाज गेलाय. का गेलाय? त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल विश्वास आहे समाजाला, म्हणून तो समाज त्यांच्या पाठीशी गेलाय. आपण बघितलं असेल की मनोज ऐकून घ्या, मनोज दादांच्या त्या आंदोलनावर जे शांततेच्या मार्गाने चाललं होतं त्याच्यावर लाठीचार्ज कोणी करायला लावला हो? सापडलाय का तो माणूस अजून तरी? का पोलिसांच्या मनात आला आणि पोलिसांनी मनानेच लाठीचार्ज केला का? पण काय होतं, हरिपाठ म्हणत बसलेली माणसं, शांततेच्या मार्गाने उपोषण करणारी माणसं काय करायला होती? पोलिसांना काय गोळ्या घालायला होते, काट्या चालवायला होते, आतंकवादी होते का ते? त्यावेळेस त्यांच्यावर लाठीचार्ज कुणी ऑर्डर केली? मला वाटतं तिथं मूळ आहे. तशा पद्धतीनं मराठा समाजाच्या आया बहिणीची डोकी फुटल्याच्या नंतर जो समाज शांततेच्या मार्गानं कोट्यावधीच्या संख्येनं रस्त्यावर येत होता, शांततेनं आरक्षणाची मागणी करत होता, तो समाज त्या ठिकाणी खवळून उठला आणि मनोजदादांसारख्या प्रामाणिक नेतृत्वाच्या मागे गेला. ते आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं तुम्ही बघितलं असेल की सांगितलं, जजेस पाठवले, सचिव पाठवले. का मनोजदादांना विश्वास वाटणार नाही की आता ही माणसं आपल्याला 100% आपल्या मागणीप्रमाणे आरक्षण देतात? एवढंच नाही, अध्यादेश काढायचं त्या ठिकाणी कागद तुम्ही तयार केला. मुंबईला मनोजदादा आल्याच्या नंतर तुम्ही गुलाल उधळला आणि तो उधळल्याच्या नंतर का झालं नाही हे पूर्ण? हा रोष नसणार आहे का? मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं उत्तर सरकारनं द्यायला पाहिजे ना. जर तुम्हाला ती गोष्ट करणं शक्य नव्हतं तर तुम्ही वचन का दिलं? तुम्हाला ती गोष्ट होणार नाही म्हणून माहित होतं तर तुम्ही अशा पद्धतीचं खोटं आश्वासन का दिलं? मी एक लक्षात घ्या, ह्या तुमच्या जे आरक्षण आहे ह्या आरक्षणाच्या विषयाच्या बाबतीत आपण माझं अगदी सुरुवातीपासून मी लोकसभेत म्हणजे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली जी याचिका होती ती आल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारला मी वारंवार सांगत होतो की तामिळनाडूमध्ये 50%ची मर्यादा ओलांडली गेली होती, पण तत्कालीन केंद्र सरकारनं ते आरक्षण टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने ॲफिडेव्हिट केंद्र सरकारनं तामिळनाडूच्या आरक्षणाच्या बाबतीत दिलं होतं तशाच पद्धतीचं ॲफिडेव्हिट आताच्या केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात द्यावं. पण दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेबांवर रोष यावा, महाविकास आघाडी सरकारवर रोष यावा म्हणून केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. आणि मला वाटतं तिथं ते आरक्षण रद्द झाल्यामुळं जो रोष आहे आज मराठा समाजाचा तो फार मोठ्या प्रमाणावर आहे की तुम्ही केवळ म्हणजे तुमच्या पक्षाचं सरकार आहे, तुम्हालाच क्रेडिट म्हणजे क्रेडिटसाठी त्या ठिकाणी ती म्हणतात ना वादीसाठी हाल्या कापणं असा प्रकार आहे हा. स्वतःच्या क्रेडिटसाठी किंवा दुसऱ्याला खड्ड्यात पाडायचं म्हणून खड्डा खांदला आणि त्या खड्ड्यात कोण पडलं आपण बघताय. एक लक्षात घ्या, जी वस्तुस्थिती आहे ती मी समाजाला वारंवार माझ्या प्रत्येक ह्याच्यात मी सांगितलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे की आता जर आपण महाविकास आघाडीचं सरकारचं हे बघितलं तर ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या बाबतीत बी सरकार बोलतंय. आणि सगळ्यात महत्वाचं जी मागणी मनोजदादांनी केली होती ती मागणी होते हे भासवलं कोणी? तुमचे 2 सचिव पाठवले कोणी? जजेस पाठवले कोणी? अध्यादेश तयार करून कोणी घेतला? मला सांगा. मनोजदादाच्या जागी मी पण असलो तर मला विश्वास वाटणार नाही का की एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला आरक्षण देतो म्हणून सांगतोय, एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अध्यादेश काढण्यासाठी जो कच्चा अध्यादेश आहे तो मला आणून दाखवतोय, एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सचिव पाठवतोय, जजेस पाठवतोय, एवढा सगळा विश्वास दिल्याच्या नंतर मला वाटणार नाही का हे आरक्षण मिळतंय म्हणून? आणि ज्या पद्धतीनं हा सगळा भ्रमनिरास केला गेला, नादी लावायचं काम केलं म्हणून मराठा समाज पेटून उठलेला आहे, म्हणून मराठा समाज आंदोलन करतोय. मराठा समाजाच्या लक्षात आलंय कोणी फसवणूक केली, कोणी अडवणूक केली, कोणी त्रास दिलाय. मला वाटतं ह्याच्या बाबतीत योग्य असा निर्णय मराठा समाज घेईल. ओमराजे निंबाळकरांनी सांगितलेलं आहे की योग्य निर्णय घेईल. ते त्यांच्यासारखं आर्ग्युमेंट ज्या पद्धतीने करतायत, मला असं वाटतं की शिवसेनेबद्दलचं इतकं आर्ग्युमेंट चांगलं खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून खूप कमी नेते करतात. पण ठीक आहे, त्यांच्यासमोर ते प्रश्न अजून काही सुटलेले नाहीये. त्यांच्यासमोरचे हिंदुत्वाचा प्रश्न आहे, त्यासोबतच त्यांच्या समोर आता उद्या
सरकारमध्ये येताना नेमकं शिवसेनेला किती यश मिळतंय, उद्धव ठाकरेंना किती यश मिळतंय हे प्रश्न आहेत. आणि त्या 23 तारखेला निकाल आहेत. या जिल्ह्यामधल्या 6च्या 6 जागा शिवसेना लढवत आहे आणि तिथं नेमकं काय रिझल्ट लागतोय ते पण आपण बघणार आहोत. 23 तारखेनंतर एकदा दादा भेटायला पाहिजे त्यावेळेला आपण. नक्की मी 24 तास लोकांमध्ये असतो. तुम्ही उलट मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सांगितलं होतं की लोक मला हिनवायचे की फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलणं काय खासदाराचं काम आहे का. मला म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोललं गेलं. म्हणजे माझ्या कामाबद्दल जो माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे, जो माझा संपर्क आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं. आता फोन उचलल्यावर काय होतं ते त्या सामान्य माणसाला मला माहिती आहे ना काय होतंय ते. लोकांनी मतदान दाखवलं आणि माझ्यावर आरोप केले गेले की ह्याने काहीच विकास केला नाही. अहो, RDSA सारखी योजना असेल, आज सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग असेल, मी खासदार असताना त्या ठिकाणी झालेला आहे. आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधले रस्ते असतील, तुमच्या जल जीवन मिशनची कामं असतील. पण माझा स्वभाव कसा आहे, तुमच्या मतामुळे मी खासदार झालो. तुम्ही मला खासदार केलं म्हणून मला अधिकार आला. तुमचे टॅक्सचे पैसे, तुमचे GSTचे पैसे, हे पैसे सरकारकडे येतात म्हणजे कुठं आहे? सरकारकडे काय खजिना आहे का? तुमच्याच कष्टाचे पैसे तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून अधिकार आला, म्हणून तुमच्यासाठी काम करतोय, म्हणून मी एक कर्तव्य म्हणून काम करतो. आता काही लोकप्रतिनिधी उपकार म्हणून करतात की जो आपल्या बापजातीची इस्टेटिकूनच आपण हा विकास करायला असं लोकांना भासवतात. ती माझी पद्धत नाहीये. आणि सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या साध्या गाय आजारी पडल्यानंतर जर मी त्या डॉक्टरला तिथं पोहोचवत असेल, मला त्या सामान्य माणसाची त्या समस्येची जर इतकी काळजी असेल, तर केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, ज्या ह्या जिल्ह्याच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणार आहेत, त्या योजना मी कसं कमी पडेन. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा सुद्धा आपण जर बघितला असेल, प्राधान्यक्रम हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्येच ठरला. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे की पूर्ण शासनाच्या मालकीचं आहे, ते पण महाविकास आघाडीचे म्हणजेच उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी झालंय. आता मेडिकल डॉक्टर झालेली मुलं आज बाहेर पडते तिथनं. आम्ही स्वार्थाचा विचार केला नाही की स्वतःच एखादं मेडिकल कॉलेज PPP मध्ये करता येते का, तिथून काय पैसे कमवता येतात का. हो का, निष्प्रह भावनेतनं आपल्याला काम करायचं असेल, आपण प्रामाणिक असू, आपला उद्दिष्ट त्या ठिकाणी प्रामाणिक असेल, आपल्या मनात मळ नसेल, मला वाटतं हेतुशुद्ध असेल, तर परमेश्वर पण आशीर्वाद देतो. ठीक आहे. ते एक सुद्धा संधी सोडत नाहीत मार्केटिंग करण्याची त्यांच्यासारखा. त्यामुळे नेते का होतात त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. माझं उत्तर आहे का, एक लक्षात घ्या, तुमच्या रिअल लाईफ मध्ये आणि रील लाईफ मध्ये फरक केला तर ते मार्केटिंग 2 मिनिट पण टिकत नाही. लोक तुमच्या कॉमेंटमध्येच तुम्हाला उघडं पाडून टाकतात. पण रील आणि रिअल लाईफ मध्ये जर तुम्ही सारखा असाल, तर तुम्ही जे करता तेच बोलता आणि जे बोलता तेच करता, हे जर सत्य असेल, तर तुम्हाला जगाच्या पाठीवरची कुठलीही शक्ती त्या ठिकाणी अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. मार्केटिंगची गरजच नाही. तुम्ही माझ्या मतदारसंघातल्या 100 माणसाला जाऊन अजाणत्या विचारा, 100 मधले 100 माणसं तुम्हाला माझ्या बाबतीत जी मी बोलतोय ते खरं आहे का नाही ते सांगतील. ठीक आहे. 24 तारखेला निकालानंतर भेटायचं ठरलं आपल्याला. तुम्ही एकदा या मुंबईला, आपल्याला चावडीवरती गप्पा मारायच्यात. त्यामुळं त्या योगाबद्दल, बाकी सगळ्या गोष्टीबद्दल, फिटनेसबद्दल, ते राजकारणाबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल आपण निश्चितपणे बोलूया. आणि ओमराजेंशी हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबई तक.